हॅलो. हॅलो. किरण बोलतोय का? हा बोला ना भाऊ. बोला ना. ते शंकर बायोस्करचा काय विषय आहे मित्र? त्याचं काय पेमेंट राहिलाय, त्याला सांगितलं दादांकडून पेमेंट घे, त्याला नंबर पण दिलाय. बरं. मध्ये त्याला मला नंबर पण पाठवला. तुम्हाला का कोण आहेत ते त्यांना पण नंबर पाठवला दादांचा. त्याचा काय जो पेमेंट निघतो तो दादाकडे आहे पेमेंट, तो त्याला बोललो त्याकडून घे. आणि त्याचं माझं काय लुकवतच नाही शंकरचं माझं. बरं बरं. पण दादा म्हणजे कोणते, संजू दानी का? हा संजय राणे, ते सिक्युरिटीचे ओनर आहेत. ओनर आहेत का? बरं. हो. प्रॉपर कुठले आहेत ते? आपल्या महाराष्ट्रीयन आहेत का? हो आपले इथले कोकणातलेच आहे. कोकणातलेच आहेत का? काहीतरी दमदाटी वगैरे करताय तुम्ही पण काय नाही काही? काय नाही, ऐका ना साहेब, मी काय बोलतो त्याला कुणी दमदाटी नाही. त्यांनी मला रात्री 11 वाजता पोलीस चौकीमध्ये बोलवलं. मध्ये त्याला मी बोलवलं त्या बिल्डरच्या घरी नको जाऊ, तुझा पेमेंट होईल होईल होईल. तरी त्यांनी 4-5 बाउन्सर घेऊन त्या बिल्डरच्या घरात घुसला. त्या बिल्डरनी मला एवढ्या घाण शिवाय दिल्यात. तो तिथला चेअरमॅन आहे, त्याच्या पोरासाठी आपण बाउन्सर लावले होते. शंकरला मी 10 वेळा सांगितलं, शंकर त्याच्याकडे जाऊच नको, तुझा लुकआउट दादा सांगते, तुझा पेमेंट आहे दादा सांगते, तू दादा सांगते बात कर. आणि त्या दिवशी माझ्या इथं मैच झाली घरी, तर मी त्याला बोललो बघ मी नाही आहे, मी आल्यावर आपण दोघं बात करू. तुझ्या सामने त्या बिल्डरला मी फोन लावतो, आपण फोनवर वार्ता करू. त्याच्या घरी जाणं योग्य नाही, कारण का आपल्याला तो दादाला पेमेंट देणार, तो आपल्याला नाही देणार पेमेंट. तरी हा शंकर 5-6 बाउन्सर घेऊन त्याच्या घरी घुसला. वॉचमॅन लोकांना पण त्यांनी ऐकलं, वॉचमॅन लोक पण त्याला सांगतात, अरे भाऊ नको जाऊ, आमची इथं ड्युटी आहे, आम्हाला ड्युटी करायला लागलं ना तर आम्हाला हाकलून टाकतील ते. आता एका सोसायटीमध्ये कोण जबरदस्ती घुसतात, आपले वॉचमॅन त्याला थांबवणारच ना. हो हो हो. बरोबर बरोबर. तरी तो शंकर ऐकत नाही. आणि त्यांनी पण माझ्या संगती पण भाईगिरीच्या बाता केल्या. भाऊ तुझ्या संगती कोण उलट बात करेल, तू ऐकून घेशील का? नाही नाही, ते ठीक आहे. मी काय बोलतोय, झालं गेलं बोल ते ना मला भाऊ. काय माहिती नाही, पण यापुढे तो असं करणार नाही. त्याचं पेमेंट कधी रिलीज करताय? आहे ना दादा, माझ्या हातात पेमेंट नाही. मी त्याला बोललो पण तू ये, त्याला मी टाइम पण दिला, या टाइमला दादा असतो, येऊन बात करून घे दादा संगती. तू मी त्याला एवढा सपोर्ट करतो. त्या दिवशी मी त्याला 40,000 रुपये कॅश चौकीमध्ये आणून दिले रात्री 11:30. मला बारका पोरगा घेऊन 4 वर्षाचा, फुल पावसामध्ये. बरं ठीक आहे. मी काय बोलतोय, बोला ना. त्यांना सहकार्य करा, काय पेमेंट आहे ते देऊन अरे टाका. दादा त्याला फुल सहकार्य केलं. त्याला त्याचे जेवढे बाउन्सर आहेत ना, एक सुनील म्हणून आहे आपला ठाण्याचाच आहे, त्याला वाटल, त्याला विचार माझा स्वभाव कसा आहे. जेवढे पण बाउन्सर होते त्यांना सगळ्यांना विचार, चाय पाणी मी स्वतः करायचो त्यांचा. तरी त्यांना आपण हे नाही दाखवलं, यांनी बाउन्सर पाठवलं तर आपण हे नाही करत. त्यांना आपण विचारायचो, भाऊ दादा त्यांना विचारून घे आपला स्वभाव कसा आहे. बरं. हॅलो. 2-3 दिवसापासून कॉल करतोय तो, असा असा विषय आहे बोललो. त्याला मी काय बोललो, ऐक ना दादा, त्याला मी काय बोललो, तू विकासला ये ना, दादाला भेट ना. तो का नाही ते भेटायला? येऊन भेटलं पाहिजे ना त्यांनी. अच्छा अच्छा, तो येत नाही का? नाही येते ना तो, त्यांनी येऊन भेटलं पाहिजे ना. मी त्याला टायमिंग सांगितला, तू ये या टायमाला, त्या टायमाला तो असतो, येऊन भेट. बरं, आता मला एक टायमिंग द्या, त्या टायमाला म्हणजे येऊन भेटेल ते तुम्हाला. हा ठीक आहे. मी त्याला बोललो 2ला 3ला या दरम्यान तो विकासमध्ये येतो राऊंडला. कधी, आज का? डेलीचा असतो तो, असतोच नाही तो, डेलीचाच असतो 2-3. बरं बरं. तुम्हाला हा तुमचा नंबर आहे का? हा हा हा, माझा नंबर आहे. काय ते करू? हा ठीक आहे. मी फोन करतो तुम्हाला. चालेल चालेल. चालेल. हॅलो. हॅलो नमस्कार. हा नमस्कार. बोललो मी त्यांच्यासोबत, ते तुमचे मॅनेजर आहेत ना. हा किरण. हा हा, त्यांच्यासोबत बोललोय. तर ते तुम्हाला काहीतरी बोलवायचे ना पेमेंट काढून देण्यासाठी. मी गेलो दादा, 4-5 वेळा गेलो तिथं, नाही देत तो. त्यांना मी चांगलं व्यवस्थित बोललोय. आणि तुम्ही काय पोरं वगैरे काय घेऊन जाऊ नका आता त्यांना पण. नाही ते पहिले पेमेंट बाकी होतं ना दादा त्यांचं. हा, ते पोरं मला परेशान करायला लागले होते. तर बोललो तुम्ही पण चला. एकाच वेळा गेलो, नंतर नाही, मग नंतर मी एकटाच गेलो. बरोबर. ते म्हणतात की तुम्ही पोरं वगैरे घेऊन सोसायटीमध्ये घुसलेले असं बोलतात ते. नाही ते मला काय बोलले, तुम्ही ज्या माणसासाठी काम करत होता ना, तुम्ही त्यांच्याकडे जावा, तेच मला बोलले. तर मी काय केलं, मी आणि तो माझा मित्र आहे सुनील, आपला मराठीच आहे, मग ते सरांकडे गेलो. बोललो सर असं आहे, पेमेंट तुम्ही ते दिलं नाही का? तो म्हणे मी तर पेमेंट पूर्ण केलं त्याला. तर बोललो मग आमचं तुमचं काहीच नाही त्यामध्ये. ठीक आहे. मग आम्ही आलो खाली, मग त्यांच्याशी बोलालो. त्याच्यानंतर त्याचा कॉल रेकॉर्ड बघा, किती घाण त्याने शिव्या घातल्या त्यांनी मला. बरं ठीक आहे, काही गोष्टी झाल्या असतील, मला पण वेळ भेटला नाही म्हणून मी तुम्हाला आता कॉल केलाय.
त्याला मग मी हो दादा. सांगितलंय तो कॉल कराल तुम्हाला किंवा तुम्ही त्याला कॉल करा हा. कारण की तुमचे साहेब काहीतरी 1-2च्या दरम्यान काहीतरी तिथे असतात ना डेली. तिथं असतो तो, पण त्याने काय करतो तिथे गेलो की नाही 2-3 पोरं त्याच्या संख्येला असतात. मोक्यात सुद्धा मारहाण करायची 13,000 रुपयासाठी. असं थोडं आहे. तो कसं काय कुठल्या कायद्याने मारहाण करेल? केलं त्याने एक वेळा तुम्ही पण अंगावर जायचं हात ना तुमच्या सोबत 1-2 पोरं घेऊन. दिले. आता नाही, आपण ज्यांचा पगार होता ते आले तेव्हा ठीक आहे. आता तो आपल्या संख्येला पोलीस आहे ना. बरं बरं. पण मी तुमच्या इथं मॅनेजर आहे ना त्याच्यासोबत बोललोय. हा. तर तो बोललाय करून टाकतोय असं. साहेबांसोबत बोलतो तुम्ही तिथे जावा. जसं तो साहेबांसोबत बोलेल कारण का तर साहेबच तुमचं पेमेंट देणार आहे ना. पेमेंट द्यायला हाच मध्ये येतो. कोण येतं आता ते सर्व किरणच्याच. तुमच्या साहेबांसोबत काही बोलणं झालं नाही. कॉल लागते पण रिसिव्ह होत नाही म्हणून तो काय उचलतच बोललो नाही नाही. तो. चालेल मी साहेबांसोबत पण बोलतोय तसं, पण जे आमच्या सोबत बोलणं झालं त्यांच्यासोबत ते तुम्हाला मी सांगतोय. ते हो बोलले दादा, की थँक्यू. सोसायटीमध्ये पोरं वगैरे घेऊन येते. तसं काय नाही बोलतो, मी पण त्यांना सहकार्यच करतो. मी बोलतो कशाला हाणमार करू असं बोलले ते. ते तोच बेकार आहे. म्हणजे तोच सरांची साडी घेऊन त्याने मारायला म्हणजे आलेला एक दिवशी. तर मी चौकीत गेलो. कारण की मला लफडा नाही करणार. माझे पैसे घ्यायचे दादा ना. काय लफडा करू मला बरं सांगा. ठीक आहे. तो आता काही करणार नाही. त्याला मी चांगलं बजावून सांगितलंय. हा दादा. चालेल तुम्हाला मी कॉल बॅक करतोय हा उद्या सकाळी. हो दादा. ओके. थँक्यू दादा. हम्म. गुड नाईट दादा.